नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे. उमेदवार इच्छुक पण मतदार उदासीन. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातून केवळ 17,000 नोंदणी. अन्यथा 27 नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर. आणि ठाणे शहरात 10% पाणी कपात लागू. मागील 1 ते 1.5 महिन्यापासून कोकण विभागात पदवीधर निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून तसंच जिल्हा निवडणूक विभागाकडून पदवीधरांच्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर शिबिर आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. असं असलं तरी या नोंदणीकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येतंय. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या वेळेस सुमारे 46 ते 47 हजाराच्या घरात मतदार नोंदणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ सुमारे 17,000 पदवीधरांनीच मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं मतदार नोंदणीसाठी जनजागृती सुरू केली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नव्यानं यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. तसंच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगार यांनी केलं होतं. विधान परिषदेच्या पदवीधर आमदारकीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व पक्ष उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबंधणी करण्यात येते. त्यामुळे यंदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे प्रलंबित देयकं तातडीनं द्यावीत आणि इतर अनेक अडचणी तातडीनं सोडवावीत. अन्यथा सोमवारी 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागांकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू असंही त्यांनी इशाऱ्यात म्हटलंय. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागाचे विकासाचं कामं करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामं करूनच अडचणीत आलेत. त्यावर वारंवार संघटनेनं शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्राद्वारे आणलं असता त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली आणि निविदा प्रक्रियामध्ये असलेली विकासाची कामं सोमवारी 27 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा एकमुखानं निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनामध्ये हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामं, विद्युत विभागाची कामं बंद करण्यात येतील असं आवळे यांनी सांगितलंय. हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत. दिवाळी होऊनही त्यांना निधी दिलेला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर रविवारी 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची विकासाची कामं सोमवारी 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील. तसंच संबंधित काम करत असलेल्या साईटवर शासन सदर अडचणी सोडवत नाही म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार, विकासक सदर कामांच्या स्थळी लावणार आहे. थोडा नीचे 27 तारखेपासून येत्या नोव्हेंबरला आम्ही राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही लोकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या 8 महिन्यापासून हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आम्हाला शासनाने फक्त आमची हेळसांड केलेली आहे. 90 कोटीची इमारत दुरुस्तीची देयका असताना आम्हाला फक्त आणि फक्त 7 कोटीचा निधी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, बांधकाम मंत्र्यांचा जिल्हा आहे, तरीसुद्धा आज ह्या जिल्ह्यावरती अनपेक्षित उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे. आणि ह्यासाठी आमचे कंत्राटदार जे आहेत, आमचे पुरवठादार आहेत, आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टरना आम्ही कुठून निधी देणार? त्यासाठी आम्ही लोकांनी हे काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे. आमच्या तीव्रतेने आम्ही करू. माझी शासनाला आणि प्रशासनाला, खास करून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत तशा कंत्राटदारांच्या आत्महत्याला आपण आम्हाला बळी पाडू नका ही विनंती आहे आमची त्यांना. किती निधी अपेक्षित होतो? इमारत दुरुस्तीसाठी 20, 19, 22, 16 ह्या हेडसाठी 100 कोटीचा निधीची आमची मागणी असताना आम्हाला फक्त 7 कोटी दिलेली आहे. आदिवासी जिल्ह्याची 60 कोटीची निधीची मागणी असताना 0 पैसे देण्यात आलेले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी इतर सगळ्याची निधी जी होती त्याची 170 कोटीची मागणी होती. आम्हाला फक्त आणि फक्त 14 कोटी उपलब्ध करून देण्यात आले. कशी कामं होणार? कुणी करायची कामं? त्यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही लक्ष द्या या विषयाकडे. खूप गंभीर विषय आहे. ह्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर काम कसं होणार?
एकूण कोणकोणत्या प्रकारची कामं जी आहेत ह्या आंदोलनामुळे बंद पडणार आहेत? ह्या आंदोलनामुळे रस्ते दुरुस्ती खूप मोठ्या प्रमाणात जी चाललेली आहे ती बंद पडू शकते. त्याच्यानंतर इमारत दुरुस्ती असतील, शाळा कॉलेजेस जे आपली जी कामं असतात, वैद्यकीय सेवा पुरवणारे हॉस्पिटल्स आहेत, न्यायालयाच्या इमारती आहेत, ह्यांचीसुद्धा कामं बंद पडू शकतात. आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तुमच्याकडनं जर हे काम पूर्ण होत नसेल तर आम्ही स्वतः बॅनर लावणार आहोत आणि लोकांची माफी मागणार आहोत की ह्या शासनाकडे आर्थिक दिवाळी घोषित करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत, आमची तर देणं लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीच बॅनर लावतोय आणि आम्ही सांगतो की नागरिकांना आम्हाला माफ करा, आम्ही ही कामं करू शकत नाही म्हणून. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचं वृत्त समोर आलंय, त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी पाणी जपून वापरा असं म्हणावं लागणार आहे. तसंच पाणी कपातीपूर्वी नागरिकांनी आपल्याला लागणारा पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, हजुरी, गावदेवी, पाचपाखाडी, टेकडी बंगला, किसननगर 1 आणि 2 तसंच भटवाडी या प्रभागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. ठाणे महापालिकेस प्रसिद्ध अशा भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून प्रतिदिन 250 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन एवढ्या टक्क्यात पाणी पुरवठा करण्यात येतोय. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम चालू तारखेच्या 20 नोव्हेंबर ते येत्या महिन्याच्या 2 डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. परिणामी पालिकेच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी होणार आहे, ज्यामुळे ठाणे महापालिकेस मुंबई महापालिकेमार्फत 10% पाणी कपात लागू होणार आहे. ठाणे शहराला दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासांऐवजी 24 तास करण्यात येते. सुरसुदान शौर्य स्वर संस्था ठाणे या संस्थेच्या वतीनं 21 नोव्हेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पद्मश्री अनुप जलोपटा यांच्या संगीताचा कार्यक्रम तसंच मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कायदेतज्ञ रमाकांत ओवळेकर यांना अद्वितीय व्यक्तित्व पुरस्कार सोहळा 2023 पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते तर सतीशचंद्र प्रधान यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विविध 3 क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती गजानन चव्हाण कायदा, कौशली नामदार संगीत आणि विलास गोडबोले क्रीडा यांनाही सन्मानित करण्यात आलं. ठाणेकरांच्या वतीनं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक आणि वनहक्क समिती अध्यक्ष सिद्धार्थ ओळेकर यांनी अनुप जलोटा यांचा सत्कार केला. संगीत रसिक प्रेमींसाठी नृत्याचार्य पंडित गौरीशंकर फाउंडेशन आणि सुदान शौर्यस्वर संस्थेतर्फे पद्मश्री अनुप जलोटा यांचा भजन, गझल आणि चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम आणि नृत्यरसिक प्रेमींसाठी पंडित जगदीश गंगानी आणि दुर्गेश गंगानी यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजक वीरेंद्र शंकर, सागर जोशी आणि नम्रता ओळेकर आणि यांचा अनुप जलोटा यांनी सत्कार केला. युवकांचा सर्वांगीण विकास करणं, संस्कृती परंपरा जतन करणं, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणं यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर युवा महोत्सवाचं आयोजन शासनाच्या वतीनं करण्यात येतं. युवा महोत्सवाचं आयोजन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, नेहरू युवा केंद्र आणि कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक शिंदगार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर विजयी होणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केले असल्यानं युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिंदगार यांनी सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात जास्तीत
जास्तीत जास्त संख्येनं आवर्जून सहभागी व्हावं यासाठी संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. या युवा महोत्सवाच्या निमित्तानं वयवर्ष 17 ते 21 वयोगटातील जास्तीत जास्त नवमतदारांनी नोंदणी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही देण्यात आल्या. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उमेदवार इच्छुक पण मतदार उदासीन. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातून केवळ 17,000 नोंदणी. अन्यथा 27 नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर. आणि ठाणे शहरात 10% पाणी कपात लागू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.